चला तर वळूया नेक्स्ट पार्टकडे. आपला नेक्स्ट पार्ट आहे 3 अंकी बेरीज म्हणजे 3 डिजिट्सचे ॲडिशन आपल्याला करायचे आहे. ती सुद्धा आपण उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने करून बघूया. वन्स प्लेस, टेन्स प्लेस आणि हंड्रेड्स प्लेस म्हणजे एकक, दशक व शतक. तर आपल्याला अगोदर वन्स प्लेसचे ॲडिशन करायचे असते, नंतर टेन्सचे आणि नंतर हंड्रेड्सची म्हणजेच अगोदर एकक, नंतर दशक व शेवटी शतक. बघा 5 plus 3 that is 8, 2 plus 4 4 5 6 that is 6, 2 plus 1 किंवा 1 plus 2 that is 3. आपला आन्सर आहे 368. आता मला ह्याच्यामध्ये ट्रिक यूज नाही करू शकत का? तर का नाही, आपण करू शकतो. चला बघूया ती कशी. बघा राऊंड फिगर करून घ्यायचे आहे 100 आणि दिस इज 200. राऊंड फिगर करून घ्या पहिले 100, सेकंड आहे 200. या दोघांचे ॲडिशन काय होणार 300. आता ह्या टेन्सवरची राऊंड फिगर करून घ्या. टेन्सवर काय आहे 20 आणि 40. तर 40 प्लस 20 किती होणार 60. आता राहील वन्स प्लेस 5 प्लस 3 8. 5 प्लस 3 आपला आहे 8. आता आपल्याला खालून वरच्या दिशेने उत्तर बघायचं आहे. बघा जसं की पहिला आहे आपलं 300, नंतर 60 आणि नंतर 8. आता ह्याला आपण जर सिक्वेन्सनी मांडलं आन्सर काय असणार आहे यांची, किंवा सिक्वेन्सनी मांडा किंवा यांचा डायरेक्टली ॲडिशन करून आन्सर सुद्धा आपण काढू शकतो. बघा 8 6 3. सो आवर आन्सर इज 368. सेम. पण ही जी ट्रिक आहे राऊंड फिगरची ती तुम्ही मेंटली कॅल्क्युलेशनमध्ये जास्त उपयोगी असेल. लिहिण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला नॉर्मली जसं आपण ॲडिशन करतो तीच पद्धत यूज करायला हवं. बघा एखादा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एवढे ॲडिशन करून आपल्याला फास्टमध्ये आन्सर काढायचं आहे तर काय करणार आपण 100 प्लस 200 दॅट इज ब्रेनमध्ये काय कॅल्क्युलेट करणार 300 आणि हे 20 आणि 40 किती होणार 40 50 आणि 60 म्हणजे हे 60 360 झाले आणि उर्वरित नंबर्स मग 5 प्लस 3 8 म्हणजे 368 हे आपले आन्सर आहे. असं झटक्यामध्ये आपल्याला आपले आन्सर माहिती पडून येते. ही ट्रिक फक्त मेंटल कॅल्क्युलेशनसाठी यूज करू शकता. आपला आन्सर आहे 368. ओके चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. तो क्वेश्चन आहे विथ कॅरी 3 डिजिटचा. 9 plus 6 9 plus 6 15. ओके 15 चा 5 कॅरी 1. 8 plus 1 9 9 plus 7 16 16 चा 6 कॅरी 1. नेक्स्ट 1 plus 2 3 and 3 plus 1 4 465. आता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते. बघा असं नॉर्मली केल्यापेक्षा जर तुम्ही ही ट्रिक यूज केली तर तुमचा वेळही वाचेल आणि अगदी फास्ट तुम्हाला मिनिटांमध्ये सेकंदांमध्ये क्वेश्चनचा आन्सरही भेटेल. बघा आता तुम्ही काय करता 9 plus 6 करत बसता. त्याच्यामध्ये तसं न करता तुम्ही काय करणार 9 plus या 6 ला फोडा म्हणजे 6 हा 5 आहे आणि 1 आहे असं करा आणि हा जो 1 आहे या 9 मध्ये ॲड करून टाका. ब्रेनमध्ये करायचं आहे हे कॅल्क्युलेशन. ओके आता बघा 9 plus 1 10 आणि राहिलेला 5 15. डायरेक्टली फास्ट तुम्ही 15 चा 5 लिहू शकता आणि कॅरी 1 लिहू शकता. आता बघा हा 1 8 7 असं कॅल्क्युलेशन न करता तुम्ही डायरेक्टली या 7 मध्ये हा ॲड करून टाका. काही फरक नाही पडत. 7 plus 1 8 आणि हा 8 आणि 8 आणि 8 16 हे आपल्या लवकर लक्षात येतं म्हणून 8 plus 8 16 चा 6 कॅरी 1. आता बघा वरती हा 1 आहे 2 आहे आणि 3 आहे. याला सिक्वेन्सनी ॲड करण्याऐवजी जर तुम्ही हा 1 प्लस हा 1 केलं तर किती असणार 2 आणि 2 plus 2 4 असतात. हे आपल्या ब्रेनला ऑलरेडी माहिती असतं आणि फास्ट आन्सर येतं मीन्स 2 plus 2 4. ही ट्रिक तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशनसाठी यूज करू शकता. आता नॉर्मल मेथडने सुद्धा तुम्ही करू शकता बरं का. वन्स टेन्स हंड्रेड्स वन्स टेन्स हंड्रेड्स मीन्स एकक दशक शतक. त्याच्यानुसार एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेसवरचे नंबर्स पहिले ॲड करा, नंतर टेन्स प्लेसवरचे करा, मग नंतर हंड्रेड्स प्लेसवरचे करा, मग क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5.
आतापर्यंत आपण 3 डिजिट बघितलं, 2 डिजिट बघितलं, पण 2 संख्यांची होती. आता 3 संख्यांची बेरीज आपल्याला बघायची आहे. तर बघा याच्यामध्ये सुद्धा आपण सेम फॉर्म्युला वन्स, टेन्स आणि हंड्रेड्स हेच एकक, दशक, शतक, हजार हे सर्व यूज करून हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा इथे बघा मग लक्षात येईल वन्स, टेन्स, हंड्रेड्स म्हणजे एकक, दशक आणि शतक. आता इथे काय करतो आपण अगोदर वन्स प्लेसवरच्या सगळ्या नंबर्सची ॲडिशन करून घेतो, नंतर टेन्स प्लेसवरच्या सगळ्या नंबर्सची ॲडिशन आणि लास्टला हंड्रेड्स प्लेसवरच्या सगळ्या नंबरची ॲडिशन. तीच पद्धत या आडव्या पद्धतीच्या गणितामध्ये सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे हॉरिझॉन्टली सुद्धा सॉल्व्ह करायचं असेल तरी वन्स, टेन्स, हंड्रेड्स, वन्स, टेन्स, हंड्रेड्स, वन्स, टेन्स, हंड्रेड्स या पद्धतीने आपण इथे लिहून घेऊया म्हणजे कन्फ्युजन होण्याचा चान्सेस नाही. आता आपल्याला समजून येते 7, 8 आणि 5 हे वन्स प्लेसवरती आहे, मग ह्या नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. नंतर 2, 4 आणि 2 हे नंबर्स टेन्स प्लेसवरती आहे तर यांची ॲडिशन करायची आहे. आणि लास्टली 3, 2 आणि 1 हे हंड्रेड्स प्लेसवरती आहे तर यांची सुद्धा आपल्याला सोबत ॲडिशन करायची आहे. चला तर उभ्या पद्धतीने बघूया. बघा 5 + 8 + 7. आता इथे आपण आपल्या मागे जे शिकलो त्या सगळ्या ट्रिक्स सुद्धा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. बघा 5 + 8 + 7 डायरेक्टली करण्यासाठी थोडासा वेळ तर लागू शकतो, पण जर आपण आपल्या मागच्या ज्या ट्रिक शिकल्या त्या जर यूज केल्या तर आपला वेळ वाचतो आणि काही सेकंदांमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. चला तर ट्रिक यूज करून बघूया. बघा आता याच्यामध्ये आपल्याला सेम नंबर्स काय दिसतात 8 आणि 7 हे एकमेकांच्या जवळचे आहेत. तर 8 ला आपण 7 आणि 1 या फॉर्ममध्ये फोडू शकतो, 1 आणि 7 च्या फॉर्ममध्ये. आता आपण 7 + 7 तर आपल्याला माहिती असते 7 + 7 14 आणि वरचा हा 1 दॅट इज 15. 15 चा आन्सर आहे ऑलरेडी हे 5 म्हणजे 7 + 7 14 + 1 15 + 5 20. आपला आन्सर काय असणार इथे 20. म्हणजे ह्या 20 पैकी हा 0 1 प्लेसवर आणि हा 20 10 प्लेसवर. मग हा 0 आपण 1 प्लेसच्या खाली घेणार आणि हा 2 कुठे जाणार 10 प्लेसवरती जाणार म्हणजे हा जाणार कॅरी 2. ठीक आहे. आता परत याची ॲडिशन करू शकता आपण 2 + 2 + 4 + 2. इझी आहे. तरी पण आपण याला एक आणखी ट्रिक यूज करू शकतो की या 4 ला 2 2 च्या फॉर्ममध्ये फोडून टाका. म्हणजे 2 आणि 2 या 4 ला काय केलं आपण 2 आणि 2 मध्ये फोड. 2 + 2 वरचे 2 यांचे +2 4. आता या 4 मध्ये हे 2 मध्ये जरी फोडायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली हे 4 झाले 4 and 4 8 8 and 2 10 10 चा 0 कॅरी 1. ओके बघ 1 + 1 2 अगेन दिस 2 4 अगेन दिस 3 4 + 3 7. our answer is 700. सेम पद्धतीने ही पद्धत आपण यूज करू शकतो. हे कॅल्क्युलेशन पण ब्रेक मध्ये करायला अतिशय वेळ वाचू शकतो या कॅल्क्युलेशनमुळे, त्याच्यामुळे मी हे सांगत आहे. आता एक आपण शाब्दिक उदाहरण वर्ड प्रॉब्लेम बघूया. वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय असतं काहीतरी कोड्यामध्ये किंवा शब्दांमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. तर ते बघा रियाकडे 240 रुपये आहेत, आईने तिला 165 रुपये दिले. आता तिच्याकडे ऑलरेडी स्टार्टिंगला किती होते 240, मग तिला आईने किती दिले 165 म्हणजे तिच्या पैशांमध्ये भर झाली म्हणजे तिथे ॲडिशन करावं लागणार. आता ही ॲडिशन सोपी आहे, तुम्ही करा आणि याचा आन्सर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला किंवा तुमच्या पालकांसाठी उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.